नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। काही साड्यांचं जे फॅब्रिक असतं ना ते असं फुगणारं असतं किंवा सुळसुळणारं असतं किंवा कडक असतं। तर अशा साड्या नेसताना बऱ्याच महिलांना प्रॉब्लेम हा येतातच। तर पहिला प्रॉब्लेम असतो तो म्हणजे साडीचा पदराच्या प्लीट्स काढतानाच नाकीनऊ येतात। पण आज मी तुम्हाला अगदी सोप्या अशा ट्रिक्स दाखवणार आहे। तर तुम्ही अगदी तुमच्या पोटाच्या मदतीने ह्या सगळ्या ज्या प्लीट्स आहेत ते काढू शकता। कशा काढायच्या ते आपण पाहणारच आहोत। पण पहिल्यांदा आता साडी नेसण्यापूर्वी आपण पहिल्यांदा ती साडीच्या टोकाला गाठ बांधलेली आहे, कारण की साडीचं जे फॅब्रिक आहे ते एकदम सुळसुळणारं म्हणजे स्लिपरी टाईपमध्ये आहे। त्याच्यामुळे काय होऊ शकतं की ही साडी सुटू शकते किंवा जी आपण खोचतोय साडी ती थोड्या प्रमाणात निघू शकते। तर यासाठी मी त्या ठिकाणी त्या टोकाला एक अशी गाठ बांधलेली आहे आणि त्यानंतर ही साडी पूर्ण मी आता खोचून घेणार आहे। आता साडी खोचून झालेली आहे आपली आणि आता इथे आपल्याला साडीचा पदर काढायचा आहे। आता अशा प्रकारच्या ज्यावेळी साड्या असतात ना त्यावेळी बऱ्याच जणी पदर काढताना मोठ्या चुका करतात। तर काय करतात की अशा प्रकारे पदराला समजा टॅसल्स असतील तर थोडासा पदर फोल्ड करतात आणि पदराच्या प्लीट्स काढतात, किंवा दुसरी एक जी पद्धत असते ती म्हणजे अशा प्रकारे पदर फोल्ड करायचा आणि त्यानंतर पदराच्या प्लीट्स काढायच्या। आता ह्या अशा पद्धतींमुळे काय होणार आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे, म्हणजे तुमची चूक कशी होते तर तुमच्या हे लक्षात देखील येऊ शकेल। आता इथे आपण पदर फोल्ड केलेला आहे, पदर कशा पद्धतीने येणार आहे हे आपण देखील पाहिलेलं आहे आणि त्यानंतर आपण इथे पदराच्या प्लीट्स काढायला घेऊया। आता ह्या ज्या दोन पद्धती मी तुम्हाला दाखवल्या ना त्या वेळ खाऊ पद्धती आहेत, याच्यामुळे आपला वेळ जाऊ शकतो। तर यासाठी काय होणार आहे बघा की आपण पदराच्या प्लीट फक्त काढलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या प्लीट आपण एकाच ठिकाणी एकत्र करणार आहोत। ह्याच्यामुळे काय होणार आहे की एका ठिकाणी एकत्र केल्यामुळे म्हणजे एकदम सेंटरला आपण फक्त त्या प्लीट्स आहेत त्या एकत्र करतो। त्याच्यामुळे पुढचा जो साडीचा भाग असतो म्हणजे जे पदराचं जे टोक आहे त्या ठिकाणचा भाग आणि राहिलेला इकडचा भाग, याच्यामुळे तिथल्या ज्या प्लीट्स असतात त्या पसरल्या जातात आणि त्या परत आपल्याला सेट कराव्या लागतात आणि यात आपला वेळही जाणार आहे। एकतर आपल्या साडीचं फॅब्रिक हे जे आहे ते अगदी फुगणारं, कडक आणि सुळसुळणारं देखील आहे। त्याच्यामुळे पूर्ण आपल्या पदराची या ठिकाणी बघत असाल तुम्ही अशा प्रकारे वाट लागलेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला अशा साड्यांचे पदर काढायचे नाही आहेत। तर आता अशा प्रकारच्या साड्या असतील तर त्यासाठी काय करायचं आहे, अशा प्रकारे आपण पदर आपल्या पोटावरती घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताने आपल्याला असे फोल्ड करायचं आहे। पदर फोल्ड केल्यानंतर ज्या ठिकाणी पदराची जी लाईन आली आहे त्या ठिकाणी आपल्या तर्जनीने तिथला जो साडीचा भाग आहे तो असा सरकून घ्यायचा आहे। सरकून घेतल्यानंतर फोल्ड करायचा, पोटावरती घासून घ्यायचा, परत एकदा फोल्ड करायचा, तर्जनीने एकत्र करायचा, परत पोटावरती घासून घ्यायचा। ही स्टेप परत परत आपल्याला करायची आहे। बघा अगदी छान पद्धतीने तुमचा पदर अगदी रेडी होणार आहे। तर बघा आपल्या पोटाच्या मदतीने आपण सुंदर प्रकारे पदराच्या प्लीट्स काढलेल्या आहेत आणि अगदी छान अशा छोट्या छोट्या आलेल्या आहेत बघा। आता समजा तुम्हाला मोठ्या प्लीट्स हव्या असतील तर तुम्ही मोठ्याही काढू शकता, छोट्या काढायच्या असतील तर तुम्ही अशा प्रकारे छोट्या देखील काढू शकता। आता आपण पदर जेवढा रेडी होणार आहे तर त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे युपिन लावणार आहोत। साडी आपली फुलणारी आहे, कडक देखील आहे, त्याच्यामुळे पदर हा व्यवस्थित सेट होण्यासाठी आपल्याला ज्या ज्या ठिकाणी आपला पदर सेट होणार आहे त्या ठिकाणी आपण अशी युपिन आहे ती लावत चाललेलो आहोत। आता हा पदर आपला पूर्ण सेट झालेला नाही आहे, त्याच्यामुळे पूर्ण सेट करायचा आहे। तर आपण खांद्यावरती पदर टाकून सेट न करता आपण पदर फोल्ड केला आहे आणि त्यानंतर हनवटीच्या खाली आपण धरून ठेवला आहे आणि आता एक एक अशी प्लीट आपण इथे प्रेस करत चाललेली आहे। आता या ठिकाणी मी खांद्यावरती पदर घेऊन सेट का नाही केला, कारण की एकतर पदर जो असेल किंवा साडीचं जे फॅब्रिक असेल तर ते हेवी असेल तर तुमचा पदर हा सुटू शकतो खाली आणि आपल्याला पदर व्यवस्थित नीट सेट करता येणार नाही। तर यासाठी मी अशा प्रकारे फोल्ड केलेला आहे आणि हनवटीच्या खाली धरून ठेवलेला आहे। आता पूर्ण पदर आपण अशाच प्रकारे सेट करणार आहोत। आता तुम्हाला एक गोष्ट आणखी एक सांगते की मी पदर जो आहे तो मी डाव्या साईडने अशी सुरुवात केलेली आहे, एक एक अशी प्लीट मी ती प्रेस करत गेलेली आहे उजव्या साईडपर्यंत। आता ह्या पद्धतीने तुमची जर का प्लीट व्यवस्थित अशी येत नसेल किंवा एखादी प्लीट बाहेर येत असेल तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही डाव्या साईडने सुरुवात न करता तुम्ही उजव्या साईडने सुरुवात करू शकता। जशी की मी तुम्हाला स्क्रीनवरती बघा एक पद्धती आहे ही दाखवत आहे बघा। तर उजव्या साईडने मी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे।
तर उजव्या साईडने सेट केल्यामुळे काय होतं की कुठचीही प्लीट जी असते ना ती बाहेर येत नाही आणि अगदी व्यवस्थितपणे आपण पदर सेट करू शकतो. साडीचं फॅब्रिक फुगणारं देखील आहे, त्याच्यामुळे काय होतं आहे की या ठिकाणी प्लीट काही आहेत ना त्याच्या बाहेर अशा सरकले जात आहेत. काही ठिकाणी 2 प्लीट्सच्या मिळून एकच अशी प्लीट मोठी अशी तयार होते. तर यासाठी तुम्हाला ही जी पद्धत आहे ती वापरावी लागणार आहे. आता आपला पदर जो आहे तो आपला सेट झालेलाच आहे. आता आपण काय करायचं आहे, पूर्ण पदर आपल्या अशा मांडीवरती अशा प्रकारे तुम्ही घासून घेऊ शकता. यामुळे त्याच्या प्लीट्स आहेत ना त्या आणखी अशा व्यवस्थित अशा दिसतात आणि राहतात देखील. म्हणजे ज्यावेळी आपण युपिन काढणार आहोत ना त्यावेळीसुद्धा त्या प्लीट्स आहेत त्या आपल्या अगदी व्यवस्थितपणे राहू शकतील. आता इथे पदराला पण पिनअप करायचे आहे. पिनअप करताना खांद्याच्या थोडंसं पाठीमागे पदराला पिन आहे ती लावायची आहे. इथे मी सेफ्टी पिनचा वापर करत आहे. तुम्ही युपिन एक्स पिनचा देखील या ठिकाणी वापर हा करू शकता. आता इथे समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपण सेट केलेल्या नाही आहेत, त्याच्यामुळे पहिल्यांदा आधी बॉर्डर आहे ती मी अशी थोडीशी अशी हलवून घेतली आणि त्यानंतर आता या ठिकाणी मी एक एक अशी प्लीट आहे ती परत एकदा मी प्रेस करत जाणार आहे. इथे प्रेस केल्याशिवाय ह्या प्लीट्स आपल्या व्यवस्थित दिसणारच नाही आहेत, त्यामुळे प्रेस करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर आता एक एक करून आपल्याला सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या प्रेस करत जायचं आहे. तुम्ही जर का यावरती आयरनिंग केला तर ह्या प्लेट्स आणखी सुंदरही दिसू शकतात, पण हा वेळेचा भाग आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आयरनिंग करू शकता. आता इथे बघा आपल्या हाताने सुद्धा अगदी व्यवस्थितपणे ह्या प्लेट्स आहेत त्या प्रेस झालेल्या आहेत. आता इथे हळूवारपणे आपण ही बॉर्डर आहे ती पहिल्यांदा सरकून घेऊया आणि त्यानंतर राहिलेल्या ज्या प्लेट्स आहेत त्या हळूहळू अशा सरकून आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि जी युपिन आपण लावलेली आहे ती मी आता काढून टाकलेली आहे. आणि आता समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या पण अगदी आपल्या व्यवस्थित झालेल्या आहेत. परत एकदा आपण त्या व्यवस्थित सेट करून घेऊया. आणि कधी कधी काय होतं की काही वेळेला या ज्या प्लीट्स असतात त्या अशा गळ्याजवळ अशा हळूहळू वरती अशा सरकत जातात. तर त्या वरती अशा सरकत जाऊ नयेत यासाठी तुम्ही एक्स्ट्रा एक जी सेफ्टी पिन असते ती लावू शकता. तर जी मी तुम्हाला ज्या ठिकाणी लावून दाखवत आहे त्या ठिकाणी तुम्हाला या सेफ्टी पिन आहे ती लावून घ्यायची आहे. आता इथे मी सेफ्टी पिन लावलेली आहे, त्याच्यामुळे समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित अशा राहणार आहेत. आता ह्या प्लीट्सचं आपलं काम झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला साईड फिटिंग करायची आहे. आता साईड फिटिंग कशी करायची ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. साईड फिटिंगच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर आता या ठिकाणी मी काय केलं आहे, साडीची जी बॉर्डर आहे ती फक्त तिरकी घेतली आणि बेलीबटनच्या ठिकाणी मी सेफ्टी पिन अशी लावून घेतलेली आहे. आणि त्यानंतर डायरेक्ट इथे मी निऱ्या काढायला सुरुवात केलेली आहे. पहिली जी निरी असते ती आपली मोठी असते आणि राहिलेल्या ज्या निऱ्या असतात त्या पहिल्या निरीच्या मानाने थोड्याशा लहान काढायच्या आहेत. आणि साईड फिटिंगसाठी मी थोडासा साडीचा भाग सोडून देणार आहे, कारण की आपण फक्त सेफ्टी पिन जी आहे ती फक्त साडीच्या बॉर्डरला अशी लावलेली आहे, पण साईड फिटिंग आपली राहिलेली आहे. तर यासाठी साईड फिटिंगसाठी आपल्या साडीचा भाग सोडून द्यायचा आहे. आता निऱ्या आपल्याला अशा प्रकारे प्रेस करायच्या आहेत. ज्या प्रकारे आपण साडीचा जो पदर आहे त्या पदराच्या प्लीट्स जशा प्रेस केल्या त्या प्रकारेच आपल्याला या ठिकाणी निऱ्यासुद्धा प्रेस करून घ्यायच्या आहेत. तर बघा एक एक करून पहिल्यांदा निरी प्रेस करून घेऊ शकता किंवा अशा एकत्र देखील तुम्ही निऱ्या प्रेस करून घेऊ शकता. आता निऱ्या आपल्या प्रेस झालेल्या आहेत. आता बेली बटनच्या या ठिकाणी मी निऱ्या सगळ्या एका पाठोपाठ एक अशा घेतल्यात आणि त्यानंतरच त्या खोचून घेतलेल्या आहेत. निऱ्या खोचून झाल्या की साईडला आपल्याला साईड फिटिंगसाठी जो साडीचा भाग आपण सोडलेला आहे तो आतल्या साईडनं वरती खेचून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला तो रोल करायचा आणि बस खोचून घ्यायचा आहे. तर जास्त पण आपल्याला तो भाग खोचून म्हणजे खेचून घ्यायचा नाही आहे, नाहीतर आपली साईड फिटिंग एकदम टाईटली होऊ शकते. तर हळूवारपणे आपण तो भाग खेचून घेतला आणि बस खोचून टाकलेला आहे त्या ठिकाणी. आणि आता इथे बघत असाल आपण साडी जी आहे ती अगदी व्यवस्थितपणे नेसलेली आहे. आता समजा तुम्हाला या ठिकाणी सिंगल पदर घ्यायचा असेल तर तो कसा घ्यायचा ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पदराच्या प्लीट्स आपल्याला ऑलरेडी तयार आहेत. तर आपण काय करायचं आहे, या ठिकाणी आधी पहिल्यांदा आपण जी सेफ्टी पिन लावलेली आहे ती काढून टाकूया आणि त्यानंतर मधल्या ज्या प्लीट्स म्हणजे जी आपली गळ्याजवळची पहिली जी प्लीट आहे ती सोडून तिच्या पुढच्या 2-3 ज्या प्लीट्स असणार आहेत त्या फक्त आपल्याला सोडायच्या आहेत. आणि बाकीच्या पुढच्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी तशाच हातावरती अशा ठेवून देणार आहे. आणि पहिल्यांदा आधी मी पदराला पिनअप करून घेते.
तर पिनअप जी आहे ती थोडंसं कांद्याच्या पाठीमागेच मी या ठिकाणी पिन लावणार आहे. आणि बघा मधल्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी सोडून दिलेल्या आहेत आणि राहिल्या ज्या प्लीट्स असतात पुढच्या त्या मी तशाच ठेवलेल्या आहेत. आता त्या फक्त व्यवस्थित अशा हातावरती आपल्याला घ्यायच्या आहेत, थोड्याशा खेचून घ्यायच्या आहेत म्हणजे आपला लुक आणखी सुंदर असा दिसू शकेल. तर तुम्हाला सिंगल पदर घ्यायचा असेल तर देखील तुम्ही अशा प्रकारे हा सिंगल पदर घेऊ शकता, दिसायला खूप सुंदर दिसतो. तर बघा मैत्रिणींनो, मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी साडी नेसून दाखवलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल माझ्या तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता व्हिडिओ पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.